28 डिसेंबर 2020ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं आचारसंहिता लागू असताना तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आचारसंहितेचा उघडपणे भंग करून अक्षरशः पायदळी तुडवून त्या ठिकाणी सांगोला ते शालिमार रेल्वेच्या 100व्या फेरीचा हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम घेतला आणि तो संबंध देशामध्ये नॅशनल चॅनलवर लाईव्ह दाखवला। याची पार्श्वभूमी होती की जे शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मतदाराला प्रभावित करण्यासाठी हा सगळा कार्यक्रम घेतला होता आणि ही आचारसंहितेचा उघड भंग आहे। त्याचे पुरावे सादर करून मी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात फक्त राज्य निवडणूक आयोगानं रेल्वे प्रशासनाला समज दिलेली आहे। प्रत्यक्ष कृती जी केलेली आहे पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि ती कारवाई करायचं पिटिशन मी त्या ठिकाणी सादर केलेलं आहे। मागणी असं की त्यांचं डिस्क्वालिफिकेशन लोकसभे सदस्याचं झालं पाहिजे, पंतप्रधान पदाचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे आणि ते नियमानं आणि कायद्याला धरून संयुक्तिक आहे अशा पद्धतीची भूमिका मी घेतलेली आहे।